विठ्ठल पांडुरंग पाटील यांचं स्वकथन तरुणांसाठी प्रेरणादायी तर नक्कीच ठरेल, परंतु त्यांच्या वयातली जी मंडळी ती सुद्धा अवाक होतील इतक्या ताकदीचं स्वकथन आज खऱ्या अर्थानं लोकार्पित होतंय। त्याआधी त्यांचा एक कविता संग्रह आणि ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहे। बुद्धावरचा अफाट अभ्यास आणि तितकंच प्रेम त्यांच्या लेखनातून कायम प्रतीत होत असतो। आणि आज ज्या लेकराला लहानपणी शाळेत असताना पाटीवरची पेन्सिल सुद्धा मिळणं दुरापास्त होतं, असा माणूस पुढे जाऊन आयुष्यात शिक्षणाधिकारी होतो, त्या क्षेत्रात सुद्धा वेगवेगळे प्रयोग राबवतो, अडल्या नडलेल्यांना मदत करतो आणि सर्वसामान्य माणसांसाठी नोकरी करतो। नोकरी करत असताना, सरकारी नोकरी करत असताना एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्राला लाजवेल अशी खाजगी नोकरीसारखी नोकरी करून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडतो, न्याय द्यायचं काम करतो। आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण, त्याचाच सगळा आढावा, त्याचाच सगळा लेखाजोखा म्हणजे -0। लेखक विठ्ठल पांडुरंग पाटील यांचं आज पुस्तक आपण प्रकाशित करतोय। त्यांना खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मूलमंत्र बहुजन समाजातल्या लेकरांना दिला, त्यातून जी मुलं प्रेरित झाली तीच मुलं पुढे लिहिती झाली, संघर्ष करती झाली, समाजासाठी काम करत राहिली। आणि शून्यातून विश्व असं म्हणण्याऐवजी ज्या माणसानं अगदी -0 असताना सुद्धा परिस्थितीवर मात केली आणि त्याचंच पुढं -0 नावाचं पुस्तक झालं, आज खऱ्या अर्थानं हे लोकार्पित करताना आम्हाला आनंद होतोय। आणि पेन पब्लिशिंग हाऊसचं हे पहिलं पुस्तक आहे। सगळ्यांनी आमच्या झालेल्या चुका मोठ्या मनानं माफ कराव्यात आणि याला काळजात जागा द्यावी। धन्यवाद।